नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सगळ्यांच्या आवडीचा मसाला डोसा। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। तर डोशासाठी मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, हे बघा। आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने मोजून मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। 4 चमचे मी ते हरभरा डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे तांदूळ मी 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू। त्याचप्रमाणे आता ही उडीद डाळ आपण ह्या डब्यात ओतून घेऊ। हरभरा डाळ याच्यामध्ये टाकू। हे मेथी दाणे टाकू। आता हे पण आपण 3 ते 4 पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ। डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतली। आता याच्यात पण आपण पाणी टाकू। आता हे दोन्ही पण आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपले तांदूळ 6 तास हे असे भिजलेले आहे। हे बघा, मस्त छान भिजलेले आहे। तुम्हाला डाळ दाखवते। डाळ पण आपली छान भिजलेली आहे, हे बघा। आता आपण याला मिक्सर मध्ये दळून घेऊ। आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ। असे पाणी निथरून मग या भांड्यामध्ये दळून घ्यायचे। आता मी दळून घेते। हे बघा, ही माझी पेस्ट इथे दळून झालेली आहे। अशी बारीक आपल्याला मिक्सर मध्ये हे दळून घ्यायचे। आता हे मी पातेल्यात ओतते। अशा प्रकारे मी सर्व तांदूळ आता दळून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व तांदूळ इथे मिक्सर मध्ये बारीक दळून घेतलेले आहेत। आता आपण डाळ दळून घेऊ। आता ही आपण डाळ मिक्सर मध्ये दळून घेऊ। आता ही डाळ मी मिक्सर मध्ये दळून घेते सर्व। हे बघा, मी डाळची पेस्ट बनवून घेतली आहे। आता ही आपण तांदळाच्या पिठात मिक्स करू। हे बघा, डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी दळून घेतलेलं आहे आणि एकत्र केलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ। हे बघा, आपलं हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। मस्त आपलं बॅटर झालेलं आहे। आता हे आपण ओव्हरनाईट ठेवून देणार आहोत।
फर्मेट करायला. झाकून ठेवू. हे बघा मैत्रिणींनो, 9 ते 10 तास झाल्यावर डोश्याचं पीठ आपलं हे असं तयार झालेलं आहे. हे बघा, आता हे पिठाचे आपण डोसे बनवणार आहोत. तर डोश्यासाठी आपण आता इथं चटणी बनवणार आहोत आणि त्यासाठी मी 4 बटाटे उकडून मॅश करून घेतले मॅशरनी. आता आपण चटणी बनवू. तर चटणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यात मोहरी टाकते. मिरची टाकू. कांदा टाकू. थोडीशी हिंग टाकू. त्याला 2 मिनिटं चांगलं परतून घेऊ. थोडी हळद पावडर टाकू. पावडर टाकू. थोडी मिरची पावडर टाकू. आता बटाटा टाकू. परतून घेऊ याच्यात चांगला. चवीप्रमाणे मीठ टाकू. कोथिंबीर टाकू थोडीशी. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवून घेऊ. आता हे आपल्या डोश्याच्या पिठामध्ये आपण मीठ टाकू. आता थोडासा सोडा टाकू. चांगलं मिक्स करून घेऊ. तापलेला आहे. आता त्याच्यावर पाणी टाकू आणि पुसून घेऊ. आता आपण ह्या तव्यावर डोसा बनवून घेऊ. हे बघा, असं पळीच्या मदतीने आपल्याला हे पीठ तव्यावर असं गोल पांगून घ्यायचंय. गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. आता आपण साईडने तेल सोडून घेऊ. आता याच्या कडा आपण सोडून घेऊ. आता या डोश्यावर आपण चटणी टाकून घेऊ. आता याला आपण मोडून घेऊ. हे बघा, आपला डोसा झालेला आहे. आता आपण ताटात काढून घेऊ. आता हे प्लेटमध्ये मी काढून ठेवते. आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. डोसा आपण तव्यावर टाकला. दुसरा पण डोसा आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर पण मिरची टाकून घेऊ बटाट्याची. आपल्याला ठेवायची
आता हा डोसा पण मी प्लेटमध्ये काढून घेते। हा पण डोसा आपला तयार झालेला आहे, हा पण मी ठेवून घेते। अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेते। तर मैत्रिणींनो, आपला मसाला डोसा इथे तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही हिरव्या चटणी बरोबर, सांबर बरोबर खाऊ शकता। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा। सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा। थँक्यू।